भर वस्तीतून देवांची मूर्ती चोरट्यांनी केली लंपास। पिंपळनेर शहरात आगळीवेगळी घटना घडली असून काही माथेफिरूंनी गणपती मंदिराच्या पाठीमागील शनी मंदिर परिसरातून नवनाथाचा जुन्या पाषाणाच्या मूर्ती चोरीस नेल्या, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या मंदिराचे प्रमुख एक वैशिष्ट्य ते म्हणजे एकाच पाषाणातून 3 मूर्ती बनविलेल्या आहेत। गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ अशा या गुरुशिष्यांचे दर्शन घडविणारे एकाच पाषाणातून बनविलेल्या 3 मूर्त्या, परंतु काही माथेफिरूंनी या मूर्त्या चोरीस नेल्याने परिसरातील भक्तांच्या निदर्शनास आले आहे। या गुरुशिष्यांचे दर्शन घडविणारे एकमेव मंदिर असल्याने येथे भाविकांची गर्दी होत असते। गेल्या 55 ते 60 वर्षापासून या परिसरात एका छोट्याशा लाकडी मंदिरात या मूर्त्या होत्या। शहरातील सूर्यवंशी वाडा व हुडा सुतार गल्ली परिसरातील नागरिकांनी शनी मंदिर परिसरात एक मंदिर बांधले आहे। या गुरुशिष्याचे दर्शन घडविणाऱ्या नवनाथाच्या जुन्या पाषाणाच्या मूर्ती गेल्या 4 वर्षापूर्वी नव्याने निर्माण केलेल्या मंदिरात स्थापन करण्यात आल्या होत्या। भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी मंदिर परिसरात नवनाथांचा जुन्या पाषाणाच्या मूर्ती चोरीस गेल्याने शहरासह परिसरात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे। या संदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात सदर मूर्ती चोरीस गेल्याने माथेफिरूंच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे। तरी सदर परिसरातील नागरिकांनी आवाहन केले आहे की ज्या कोणीही या मूर्ती चोरल्या असतील त्यांनी मूर्ती मंदिर परिसरात आणून द्याव्या। जुन्या पाषाणाच्या असलेल्या मूर्ती या भक्तांचे श्रद्धास्थान असल्याने भक्तांमध्ये मोठा रोष व्यक्त केला जात आहे। मंदिर परिसरात व पिंपळनेर परिसरात मंदिरातील मूर्ती चोरी झाल्याची वार्ता पसरताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। याच संदर्भात स्थानिक नागरिकांनी नवापूर गर्जना न्यूज चॅनलला आपली प्रतिक्रिया दिली आहे। नवापूर गर्जना न्यूज चॅनल सहसंपादक अनिल बोराडे। दर्शनाला आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की मूर्ती नाही, ही मूर्ती जरी धातूची वगैरे नसेल तर एकंदरीत ही मनशा लोकांची काय असावी चोरी करणाऱ्यांची। तिथं दगडाची होती, परंतु मग दगडाची असून देखील चोरी केली। म्हणजे एकंदरीत काही लोक हे अंधश्रद्धा निर्मूलन बाळगून असतात, मनामध्ये त्यांच्या या चुकीच्या काही गोष्टी असतात, काही धारणा असतात, त्याप्रमाणे त्या मूर्तीचा उपयोग करण्यासाठी नेली असेल। आजचा जर दिवस बघितला आपण तर गुरुपुष्पामृत योग आहे, अतिशय चांगला दिवस आहे, सुवर्ण दिवस आहे आणि सुवर्ण दिवशी जी मूर्ती चोरीला जाणं म्हणजे हे खूपच दुर्दैव आहे। आणि पिंपळनेरमध्ये माझ्या माहितीनुसार हा पहिलाच प्रसंग असावा की आता देवही चोरीला जायला लागलेली। तर मी सर्व लोकांना एक विनंती करतो, सर्व भक्तांना आवाहन करतो की कोणाच्या नजरेस मूर्तीचा काही फोटो असतील आपल्या मार्फत, पत्रकार बांधवांच्या मार्फत हे लोकांपर्यंत हे फोटो किंवा त्यांची प्रतिमा पोचवा। आणि कोणाच्या लक्षात येत असेल की चोरीला गेली, कुठं पाहिली, कुठं आढळली तर कृपया सर्वांना विनंती की त्यांनी ते आम्हाला कळवावे किंवा माननीय पोलीस स्टेशनला कळवावं, जेणेकरून ती मूर्ती सुस्थितीत येईल आणि पुनश्च प्राणप्रतिष्ठा करून आम्ही सर्व भक्त तिची सेवा करू। धन्यवाद। पिंपळनेर नगरीतील पुरातन अशा नवनाथ मंदिरातील मूर्ती चोरीचा प्रकार काल म्हणजे 20 तारखेला रात्री 12 वाजेपासून तर पहाटेच्या 5 वाजेच्या सुमारास हा घडलेला असावा। कारण 12 वाजेपर्यंत त्या मंदिरात लोकांची येण्याची दर्शनाची वेळ असते, तर पहाटेला सुद्धा त्या ठिकाणी येत असतात। परंतु कालच्या रात्री म्हणजे आजच्या गुरुवारच्या पहाटेपर्यंत हा एक मूर्ती चोरीचा अजब आणि अद्भुत असा हा एक प्रकार घडलेला आहे। मूर्तीची मूल्य ती पाषाणात जरी असली, तिचं मूल्य जरी नसेल, ती अमूल्य अशी आणि पुरातन 3 नवनाथांच्या बाबत कोणकोणते ते याबाबत मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ नावांच्या नवनाथांपैकी 3 नाथांची मूर्ती असून ती पुरातन काळातील होती आणि आत्ता 4 वर्षापूर्वी प्राणप्रतिष्ठा होऊन नवीन एका मंदिरात त्या ठिकाणी स्थापना झाली, मोठा कार्यक्रम झाला होता। परंतु या घटनेमुळं सर्व भाविकांची मनं दुखवलेली असून आम्ही संबंधित पोलीस खात्यांशी सुद्धा संपर्क साधला, त्यांनी सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न केला। सर्व भक्तजनांनी परिसरात जाऊन शोध घेतलेला आहे, अद्यापर्यंत शोध लागलेला नसून लोकांच्या भावना दुखवलेल्या आहेत। परंतु या ठिकाणी कुठलीही तोडफोड झालेली नाही किंवा वाईट उद्देशाने ही घटना घडलेलीच नाही, हे या ठिकाणी आपण स्पष्ट करूया। एखादा माथेफिरू असू द्या किंवा कुठल्या तरी एखाद्या वाईट उद्देशाने या ठिकाणाहून त्या मूर्तींची चोरी झालेली असावी असा आमचा सर्व भक्तजनांचा विचार असून या ठिकाणी जरी रजिस्टर नसलेलं एक देवस्थान सर्व या ठिकाणी भाविक आपल्या परीने सेवा करीत असतात। या ठिकाणी मोठमोठाले कार्यक्रम होतात।
तर अशा या मूर्तीचा तपास लावणं पोलिसांचं आणि सर्व भक्तजनांनी एक कर्तव्य करावं आणि ती मूर्ती पुन्हा आपल्याला जर मिळाली तर पुनश्च त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून त्या मूर्तीची स्थापना होईल. तर सर्व भक्तजनांना आणि पोलीस खात्यांना एक विनंती करतो आपण सर्व भक्तजनांच्या वतीने की त्या मूर्तीचा शोध घ्यावा.